तर मित्रांनो नमस्कार. आज आपण भामरे गावातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आलोय. तर त्यांनी पाहू शकता केळी लागवड केलेली होती. तर अंतर जर पाहिलं तर 5x5 वर लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर सिंगल लॅटर टाकलेले आहे आणि आज त्यांचा पहिला तोडा चालू आहे केळीचा, म्हणजे कटाई चालू आहे. तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की आपण कमी बजेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे, म्हणजे आता त्यांचं म्हणजे त्यांच्या मागे खूप कामं असतात, तरी पण ते केळी आता किती खोड लागवड केलेलं आहे, कशा पद्धतीने केळी त्यांची आज निघते, त्याच्यानंतर अजून किती खोड आहे, त्याच्यानंतर अजून किती माल निघणार आहे आणि आजचे दरही काय मिळाले. असं म्हणजे रेट जरी कमी पडलेले असले तरी केळी ही शेतकऱ्याला परवडेबल असते आणि ती केळी ही मरू देत नाही शेतकऱ्याला. म्हणजे काही ना काही होईना जो त्याने वर्षभर त्याने खर्च केलेला असतो तो निघत असतो. तर दादा आपलं नाव सांगा. दत्तात्रय नानाजी पाटील, राहणार भामरे. हा, किती खोड केळी लागवड केली आहे तुम्ही? 5000. 5000 खोड केळी लागवड केलेली आहे. किती अंतर ठेवलेलं आहे केळीमध्ये? 5x5. 5x5 अंतर ठेवलेलं आहे आणि आता तुमची केळीचा आज कटाई चालू आहे. हा हो, तर चांगल्या प्रकारे कटाई किती रास लागलेली आहे आता सरासरी 22-23 ची राज आज पहिल्यांदा पडलं. 22-23 ची आज पहिला तोडा झाला. किती तरी किती माल निघेल तरी आज पूर्ण? आज जवळजवळ 80-90 म्हणजे 9 टन माल निघाला. 9 टन माल निघेल. म्हणजे बराच माल अजून राहून जाईल. त्याच्यानंतर वेळोवेळी खत नियोजन, वेळोवेळी पाणी नियोजन चांगलं असलं, तुमच्या धरणाकाठी शेत आहे, तुम्ही स्वतः शेत माती असते टाकून स्वतः शेत तयार केलेलं आहे. इथं पूर्ण पाणी होतं का अगोदर? हो, पाणी राहायचं क्षेत्रात, पूर्ण क्षेत्रात पाणी राहायचंय. मग तुम्ही ती माती मागून इथं माती टाकून त्याच्यानंतर तुम्ही इथे केळी लागवड केलेली आहे. तर चांगल्या प्रकारे केळीचा बेनिफिट मिळतो. काय वाटतं किती दिवसापासून केळी लावताय तुम्ही? आता 3रं वर्ष आहे माझं. 3रं वर्ष आहे का? मागच्या वर्षी काय रास पडली होती? 25 पर्यंत का? मग आजही तुमचे 20-25 ची रास आता बसते. तर शेतकरी मित्रांना एक मेसेज द्या की केळी ही परवडते का बा? इतर पीक आता तुम्ही कपाशी लावता, मका लावता, त्याच्यानंतर ज्वारी लावता, अनेक प्रकारचे पिकं तुम्ही शेतात लावता. तर मग काय वाटतं तुम्हाला, ते पीक चांगले आहे की केळी चांगली आहे बा? आजच्या भावाला केळी परवडते. हा तुम्ही काय असेल ना, पण परवडत. हा, परवडते. हा, म्हणजे जे मजूरच्या अभावामुळे असो किंवा कोणत्या गोष्टी असतात, शेतीला खूप पैसा लागत असतो, मजूरही लागत असतं, अनेक अशा गोष्टी असतात. त्या शेतकऱ्याला अडचणी खूप येतात किंवा अनेक मजूर मिळत नाही. तर अशा गोष्टींसाठी केळी म्हणजे सुटेबल आहे वा. आणि मजुरांची अभाव असला तरी आपण म्हणजे काही अडचणी असल्या तरी आपण केळी ही पीक काढू शकतो. पोगा भरणी झालं, त्याच्यानंतर खत नियोजन झालं, त्याच्यानंतर वेळोवेळी ड्रिंचिंग असतात. तुम्ही किती डोस दिले केळीला आता? 3 डोस झाले. 3 डोस दिलेले आहे का? काय काय दिलंय तरी सांगता येईल का? दयालचं होतं, काही महाधनचं, आणि तुम्ही जे ड्रिचिंग दिल्या त्या. हा, असं वॉटर सोल्युबल ड्रिंचिंगा वेळोवेळी कराव्या लागत असतात. त्याच्यानंतरच आपल्याला चांगल्या प्रकारे घड हा पाहायला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओ असतात, जे केळी उत्पादक शेतकरी असतात त्यांचे आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो. 25 ची रात जरी लागली तरी चांगल्या प्रकारे केळी उत्पादक शेतकरी चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांना परवडेबल असं आपल्याला बेनिफिट हा केळीचा हा मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर केळी लागवड करण्याचा विचार करत असाल, तुम्ही खोड लावलं होतं? हो, खोड एक्क्याचं लावलं का दुरीचं? एक्क्याचं लावलेलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, लागवड करत असताना कधीही एक्क्याचं बेणं घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला जे केळीचा घड असो किंवा केळीचा बुंदा असो, वादा असो, हा चांगला आपल्याला पाहायला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.